दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे शरद पवार यांच्या पक्षाकडून देवदत्त निकम आपल्यासोबत आहेत। खरं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये जसे स्थानिक प्रश्न असतात तसे याही मतदारसंघामध्ये आहेत जे इथल्या प्रचाराचा भाग आहेत। मात्र जी चर्चा होते आहे ती शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल जे म्हटलं की त्यांचे कौटुंबिक संबंध नव्हते आणि आता दिलीप वळसे पाटील म्हणतात की 40 वर्ष जर एखादी व्यक्ती घरी जात येत असेल तर मग याला काय म्हणायचं। तर थोडं काय वाटतं तुम्हाला या सगळ्याबद्दल, म्हणजे थोडी भावनिक होतीये करण्याचा प्रयत्न होतोय निवडणूक? नाही, समोरच्या बाजूने भावनिक करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि करणार आहेत। तर मी आपल्याला एवढं सांगतो की आता 2-3 दिवस राहिलेले आहेत। हे 2-3 दिवसामध्ये रडण्याचा पण प्रकार घडणार आहे तेथे आणि लोकांना काही माझी शेवटची निवडणूक आहे, असं केलं तसं केलं, मला पवार साहेबांपासून म्हणजे भावनिक चालवलंच होतं त्यांनी का त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत पवार साहेबांचे आणि ते आमच्याबद्दल कधी वाईट बोलणार नाही। पण त्या दिवशी क्लिअर कट पवार साहेबांनी सांगून टाकलं मंत्रच्या सभेत का ज्यांनी गद्दारी केलेली आहे त्यांना जनता धडा शिकवल्याच्या राहणार नाही आणि यांना सांगितलं असं 100% पराभूत करा 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 हे पवार साहेबांनी सांगितलं। त्यामुळे आता किती त्यांनी भावनिक करायचा प्रयत्न केला तर जो मेसेज जायचा आहे तो ऑलरेडी गेलेला आहे। वळसे पाटील म्हणतात की त्यांच्या वडिलांपासून शरद पवारांचे आणि त्यांचे सगळे संबंध राहिलेले आहेत। खरं तर तुम्ही सगळे एकाच पक्षामधले, तुम्ही असाल काय, वळसे पाटील असतील काय, तर मग हे आत्ता ह्या सगळ्या घडीला मतदारांना एक भावनिक करण्याचं किंवा आम्ही एकच आहोत पवार साहेबांनी त्या दिवशी सांगितलं, आजही सुप्रियाताईंनी सांगितलं की दिलीपराव वळसे पाटलांच्या वडिलांचे स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटलांचे आणि पवार साहेबांचे असणारे जे संबंध हे घनिष्ठ होते, निष्ठेचे होते, कौटुंबिक होते आणि शेवटपर्यंत त्यांनी साथ देण्यात तुमचे म्हणजे तुम्ही तर वळसे पाटील यांचे काय म्हणजे शिष्य म्हणा किंवा असेच म्हणवले गेले। आमचे आणि त्यांची सुरुवात माझ्या वयाच्या 20व्या वर्षापासून, म्हणजे दिलीपराव वळसे पाटलांचे वडील स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांनी मला जवळ केलं। त्यानंतर वळसे पाटलांच्या मंत्री महोदयांच्या जवळ सानिध्यामध्ये गेलो आणि आमचे देखील अत्यंत सलोख्याचे घरचे संबंध, म्हणजे मुलासारखं देखील आम्ही एकमेकाच्या याच्यामध्ये वावरत आलो। परंतु की ज्यावेळी 5 मे 2024ला एक घटना घडली आणि त्या घटनेमध्ये माझा ज्या घटनेशी काही संबंध नव्हता, शेतमजुरं, शेतावरती आमची शेती, आमच्या चुलत भावाची शेती, ही शेजारी आणि तिथं जी घटना घडली आणि ती घटना घडल्यानंतर पोलिसांना पण जे काही सगळं मिळायचं त्यांनी तपास केला आणि त्याप्रमाणे त्यांनी दोषींवरती जे त्यांना प्रथमदर्शनी आढळून आलं गुन्हा त्यांच्यावर दाखल केला। परंतु ज्यावेळी वळसे पाटील आणि इतरांनी म्हणजे त्यांचे जे सगळे जवळचे आहेत यांनी देवदत्त निकमला अटक करण्याकरता जो प्लॅन केला, मंचर पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढला, माझी बदनामी केली आणि मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, त्या दिवशी मी सांगून टाकलं की तुमच्याबरोबर निष्ठेने मी एवढं 34-35 वर्ष रात्रंदिवस राहिलो, आज तुम्ही आणि मी एकमेकाच्या विरोधात आज आहेत, पण गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांना सगळ्यात जादा मताधिक्य मिळावं म्हणून 1 महिनाभर मी पायात चप्पल देखील घातली नाही आणि 66,000चं मताधिक्य त्यांना मिळालं। हे काय माझ्यामुळे मिळालं असं नाही, पण खारीचा वाटा माझा राहिला ना त्याच्यामध्ये। आणि ज्यावेळी त्यांनी मला जेलमध्ये टाकण्याचं ठरवलं, यंत्रणेवर दबाव आणला, मला इन्क्वायरी करता नेण्यात आलं आणि परंतु त्याच्यात काही तथ्य आढळलं नाही। त्यामुळे मी त्याच्यामध्ये त्यांचा जो घाट होता मला अडकवण्याचा तो डाव त्यांचा असफल झाला। आज माझ्याच नावाचा दुसरा उमेदवार त्यांनी शोधून आणलं, माझा फॉर्म त्या ठिकाणी बाद करण्याचा प्रयत्न केला। निवडणूक ही मुद्द्यावर असते, ही विचाराची असते, ही पक्षाच्या ध्येय धोरणावर असते, परंतु तुम्ही व्यक्तिगत एखादा कार्यकर्ता संपवायचा कधी त्या ठिकाणी प्रयत्न करू। पुढचा प्रश्न की खरं तर तो त्यांच्या पक्षाचा आहे, मात्र अजित पवार कुठेही या निवडणुकीच्या प्रचारात वळसे पाटलांच्या प्रचारासाठी काही आलेले दिसले नाहीत, येणार पण नाही आहेत। मला काय माहीत नाही येणार का नाही, कारण ते येणार होते, ठरलं होतं आणि ते आले पण होते। ते मंचरला एक मध्यंतरी एक सभा झाली, त्यावेळी वळसे पाटलांच्या याच्याकरता त्यांचं जी यात्रा चालली होती गुलाबी, काय त्या यात्रेचं नाव होतं, लाडकी बहीणची याची नाही काय नाव होतं नेमकं मग, तर त्या प्रचाराच्या निमित्ताने ते आले होते आणि आत्ता पण येणार होते। पण काल नेमकं यांनी जी निवडणूक डिंबे माणिकडो बोगद्याभोवती जी केंद्रित केली होती
त्याच्यावर अजितदादा काल पारनेरच्या सभेत बोलले की डिंबे माणिकडो बोगदा करण्याच्या बाबत, आणि म्हणले आम्हाला त्यातलं चांगलं न्याय नाही आणि केंद्रात आमचं सरकार आहे, त्यामुळं कसं करायचं काय करायचं विरोधकांचं तिथं कोणी ऐकणार नाही, आम्ही ते करू. आणि तेव्हापासून ते बॅकफुटवर बोगद्याचा जो निवडणुकीमधला त्यांनी मुद्दा जे नॅरेटिव्ह सेट केलं होतं तिथं ते बॅकफुटवर गेले. आणि त्यांनी कदाचित, मला माहीत नाही, पण अजितदादा उद्या येणार आहे का परवा काही त्यांची सभा ठरलेली, पण ती उद्या रद्द झाली आणि स्वतः सांगितलं रद्द झाली. हां, मग ठीक आहे हे रद्द व्हायचं खरं कारण हे का अजितदादांनी जो त्यांचा मुद्दा होता त्याच्यावरती केलेलं भाष्य त्यांच्या मतदार भावनिक होत आहेत. काय तुमचा अनुभव कुठल्या याच्यातून ह्या सगळ्या याच्यामध्ये की म्हणजे संबंध होते संबंध नव्हते आणि म्हणजे कधी काळी लोक मानसपुत्र म्हणायचे असंही वळसे पाटील म्हणतात. भावनिकतेची निवडणूक नाही, निवडणूक भावनिकतेकडे नेली जाते. इथं 95% हा मतदारसंघ शेतीवर आधारित आहे. इथं दुधावाला अडचणीत आहे, कांद्यावाला अडचणीत आहे, सोयाबीनवाला अडचणीत आहे, ऊसाचा प्रश्न गंभीर इथं बनलेला आहे. साखर कारखाने उशिरा सुरू होत आहेत, ते सहकार मंत्री आहेत, गाळप परवाने ऑक्टोबरमध्येच मिळायला पाहिजे होते, हे सगळं त्यांनी बाजूला त्या ठिकाणी सारलेले आहेत. दिवसा विजेचा प्रश्न आहेत आणि या भागात सगळ्यात मोठा बिबट्याचे होणारे मानवावर हल्ले हे गंभीर विषय आहेत. पण हा विषय त्यांच्या तोंडून एका विषयावर ते भाष्य करत नाहीत, भावनिकतेकडे न्यायचा प्रश्न करतात, पाण्याच्या बाजूला त्या ठिकाणी परततात. पण अजितदादांनी तो विषय काढल्यामुळं त्यांनी हे सगळं बाजूला. पण ही निवडणूक भावनेवर होणार नाहीत, डोळ्याला पाणी आणून निवडणूक जिंकता येत नाही. कारण पवार साहेबांना ज्या वेदना झाल्या त्या त्यांनी बोलून सांगितलं की वळसे पाटलांना पराभूत करा करा करा. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 भाग झाल्यानंतर आपण कुठल्या पातळीवरती राजकारण गेल्याचं पाहिलं आणि त्याचंच प्रतिबिंब या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन राजेश बिडकर मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.